मीरा भाईंदर शहर विकासाकडे जाते। मीरा भाईंदर शहरामध्ये टोळेजंग इमारती झाल्या, मेट्रो सुद्धा आली, परंतु मीरा भाईंदरकरांच्या जीवाची किंमत मीरा भाईंदर महानगरपालिकेने शून्य ठेवलेली आहे। हे बोलण्याची वेळ का आली? आपण ज्या ठिकाणी उभे आहोत इथे संध्याकाळी 8च्या दरम्यान एक महाभयानक अशी आग लागली होती। अनधिकृत जागेवरती, ही मँग्रोजची जागा आहे, ह्या मँग्रोजच्या जागेवरती अनधिकृत राहणाऱ्या झोपडपट्टीमध्ये भीषण आग लागली। ह्याच्यामध्ये 23 ते 24 घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। त्याच्यामुळे ही आग एवढी भीषण झाली की आज मीरा भाईंदर शहरामध्ये आतापर्यंत जो आगीचा सिलसिला चालू होता त्याच्यामध्ये मनुष्यवध झालं नव्हतं, परंतु आता ह्याच्यामध्ये 3 जणांचा, बिचारांचा, पीडितांचा मृत्यू झालेला आहे। यासोबत या संपूर्ण घटनेसाठी आज भाजपचे नगरसेवक असू दे किंवा मनसेचे पदाधिकारी असू दे, हे सगळे इथे उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडनं विचारून घेऊया की ह्या महानगरपालिकेच्या ह्या निष्काळजीपणाला नेमका जबाबदार कोण? दादा काय सांगाल ह्या मीरा भाईंदर महानगरपालिकेचा अधिकारी ह्याला किती जबाबदार? बघा, सगळ्यात पहिलं या अधिकारी तर मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार आहे याला। या ठिकाणी बघत असाल वारंवार मीरा भाईंदरमध्ये आग लागते। त्याचं कारणच हे आहे की या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये दुर्लक्ष केलं जातं। वॉर्ड ऑफिसरपासून आयुक्तापर्यंत मी वारंवार लोकांनी कंप्लेंट केलेली आहेत, वारंवार त्याच्यावर लक्ष घालण्याचा प्रयत्न केला आहे, पण कुठलाच त्याच्यामध्ये नाही। मला तुमच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे, हे प्लॉटमध्ये जे बांगलादेशी या ठिकाणी आहेत हे कुठल्या तरी बिल्डरने आणि कुठल्या तरी जनप्रतिनिधी या ठिकाणी ठेवलेले आहेत। आमचा जाहीर आरोप आहे याच्यावर। या ठिकाणी हा प्लॉट धारक जो असेल त्याच्या 302चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। या ठिकाणी 3 डेड बॉड्या मिळाल्या आहेत, अजून पण 5-6 माणसं काहीतरी गायब आहेत असं आम्हाला सूचना मिळाली। तर मला वाटतं 302चा गुन्हा याच्यात दाखल व्हायला पाहिजे। उद्या सकाळी आम्ही आयुक्तांच्या समोर बसणार आणि आंदोलन करणार, कारण हे वारंवार मीरा भाईंदरमध्ये असं घटत असेल तर तुम्ही काय माणसा का मारायची काय, ठेका घेतलाय की काय? आणि जनप्रतिनिधींना हे सांगतोय की तुम्ही प्लॉट खाली करण्यासाठी जे बांगलादेशीचा जो उपयोग करताय ना, हे लोकांसाठी घातक आहे, लक्षात घ्या। एका बाजूला तुम्ही बघत असाल मीरा भाईंदरमध्ये 70% बिल्डिंगला फायरची NOC नाही आहे, 70%। तर ह्यांच्याकडनं काय अपेक्षा आपण ठेवायची? आणि एका बाजूने बोलायचं की आपला शहर, आपला स्वाभिमान, आपला अभिमान, हे हा स्वाभिमान तुम्ही आज आले का? इथे महापौर आले का? नाही आले का? आमदार नाही आले। त्याचं कारण असं आहे की हे लोक त्यांचेच हस्तक आहेत। माझा जाहीर आरोप आहे, कळलं की नाही? या ठिकाणी जेवढे ओपन प्लॉट आहेत ना, हे जनप्रतिनिधी याच्यामध्ये मिळालेले आमचा जाहीर आरोप आहे। या ठिकाणी जो प्लॉट धारक असेल वारंवार या ठिकाणी अनेक लाख पण पहिले लागलेले आहेत, त्याच्यावर पण गुन्हा दाखल झाला आहे, पण जडापर्यंत कोण जात नाही, लक्षात घ्या। पोलीस कारवाई करायला तयार आहेत, पण जनप्रतिनिधीचे फोन जातात त्या ठिकाणी याच्यावर गुन्हा दाखल करू नका, याला जरा वाचवा, याला जरा सांभाळून घ्या। कशाला? काय गरज आहे? तुमच्याकडे पैसा काय कमी आहे का? कशाला पाहिजे दुनियात? लोकांचं घर कशाला उद्ध्वस्त पाहिजे तुम्हाला करायला? लोकांची घरं उद्ध्वस्त करून तुम्हाला पैसे कमवायचे आहेत का? माणूस मेला, त्याची किंमत फक्त 5 लाख आहे, लक्षात घ्या। 5 लाखाच्या वर किंमत नाहीये। किती पण मोठा माणूस मरू दे ना, तो झोपडपट्टीचा माणूस मरू दे, 5 लाख त्याची किंमत आहे, लक्षात घ्या। म्हणून मला या जनप्रतिनिधींना कळकळीची विनंती करतोय, गरीब लोकांच्या हिताची खेळू नका, लक्षात घ्या। नगरपालिकेला आपलं काम करू दे, नगरपालिका पण काम करायची इच्छा आहे, पण हे जनप्रतिनिधी त्या ठिकाणी थांबवतात। माझा जाहीर आरोप आहे। काशीमीरामध्ये फर्निचरच्या दुकानाला आग लागली, त्यानंतर मनसे रस्त्यावरती उतरल्यानंतर झोपी गेलेली महानगरपालिकाने सगळ्या गोष्टीवरती कारवाई केली, परंतु एक हास्यास्पद गोष्ट अशी आहे की ज्या जागेचा मालक आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करताना असं दाखवलं आहे की ती अज्ञात व्यक्ती आहे। तेच मला बोलायचं आहे। FIR कोर आहे, नावच नाही त्याच्यावर। अरे मला सांगतो, मला हेच जनप्रतिनिधींना सांगायचंय, अरे करू दे ना पोलिसांची कामं, करू दे ना त्या नगरपालिकेला कामं। तुमचा हस्तक्षेप कशाला पाहिजे? तुमचा जो पदाधिकारी किंवा तुमचा कोण ठेकेदार असेल त्याला तुम्ही वाचवण्यासाठी जर कुणाला बळी चढवत असाल सामान्य जनतेला, हे खपून घेतलं जाणार नाही। मी उद्याच आयुक्तांना सांगतो, या ठिकाणी सगळे जेवढे झोपडपट्टी आहे सगळे या ठिकाणी डिमॉलिश व्हायला पाहिजे, नाहीतर आयुक्तांच्या दालनामध्ये आणि बंगल्याच्या बाहेर आम्ही आंदोलन करू, हे पण तुमच्या माध्यमातून सांगतोय। रानडेजी, काय सांगाल? मीरा भाईंदरकर उपाशी आणि अधिकारी आणि जे बसलेले राज्य सरकारमध्ये जे बसलेले आहेत ते तुपाशी आहेत, कुठेतरी ही म्हण आता लागू झाली आहे का मीरा भाईंदरकर? नक्कीच लागू झालेली आहे। आता आपण बघता या ठिकाणी मीरा भाईंदरचं वातावरण अतिशय खराब झालेलं आहे। काही या ठिकाणी महानगरपालिका अधिकारी आहेत, कडक एकदम भ्रष्ट अधिकारी आहेत। काही इथे महानगरपालिकेतल्या नागरिकांवर त्यांचं अजिबात लक्षही नाही आहे। फक्त आणि फक्त कुठे माल भेटतोय त्या ठिकाणी बघायचं, एवढंच आहे। नागरिकांमध्ये अजिबात त्यांचं लक्ष नाही आहे। विशालजी, काय सांगाल? तुम्ही सर्वात पहिले इकडे जनप्रतिनिधी म्हणून तुम्ही इकडे आलात, ह्या संपूर्ण घटना घडत आहेत। एक टायमाला मीरा भाईंदरकरांना ह्या उन्हाच्या झळमध्ये पिण्याचं पाणी मिळत नाही, आता आगीने होरपळ काढण्याचा हा जो प्रकार चालला, याच्यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी किती दोषी आहेत? सर्वप्रथम तुम्ही संदीप राणे दादांना सांगू इच्छितो की इथे महापौर मॅडम असो या शहराचे आमदार असो, यांनी कॉल करून याचा फीडबॅक घेतला। आणि जर आरोप करायचा आहे तर इथले मंत्री आहेत 146चे प्रताप सरनाईक साहेब, हे इथे आले का? हे इथे न येता आपण जनसेवकांवर, आमच्या नगरसेवकांवर आरोप लावत असाल तर ही जागा काय 1 महिन्यात 2 महिन्यात झाली आहे का? ही वारंवार होत आहे। याच्या अगोदर मी बोललो आणि आताही बोललो, शिवशक्ती नगरमध्ये तुम्ही गेले ना, मोठ्या प्रमाणात
मोठ्या प्रमाणात जाळ पसरवलं जात आहे. आज इथे बघू शकता की यांना सिलेंडर कोणी दिलं आणि ओपनली नाव सांगतो सत्यवान पाटील याचा हा प्लॉट आहे. नाव घेऊन बोलतो आम्ही कधी कोणाला पाठीशी घातलं नाही आणि आम्ही भारतीय जनता पार्टी एकही म्हणजे पूर्णपणे ओपनली चालतो. याच्या बाजूला आरएनएचा प्लॉट आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक नगरसेवक बनल्यापासून ते नगरसेवकच्या पहिल्यापासून आम्ही आरएनएवर पण आरोप प्रत्यारोप करतो. तो भले रस्ता खचला या काय खचला, आम्ही कुठल्याही प्रकारची सेटलमेंट करत नाही. आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करतो. आरएनएवर सुद्धा मी विशाल पाटीलने त्यांच्यावर 22 लाख रुपयाचा फाईन मारलेला आहे आणि आता सुद्धा आम्ही त्यांना 1 महिना अगोदर वॉर्निंग दिलेली आहे. त्याच्यावर सुद्धा कारवाई होईल. त्याच्यामुळे मी दादांना सांगू इच्छितो भारतीय जनता पार्टी हे कधीच कोणाला आळ घालत नाही आणि कोणाला पाठीशी घालत नाही. तुम्ही जे आता व्यक्तीचं नाव घेतलं त्याच्यावरती राजकीय छायाचित्र खुणमिक्क कुणाचं आहे? असू शकते म्हणजे त्यांच्यावर छत्रछाया, कारण की एवढ्या वर्षापासून हे लोक प्रोटेक्शन देतात. याच्या आजूबाजूला सुद्धा प्लॉट आहेत. आता आरएनएला प्रोटेक्शन कोणाचं, इथल्या स्थानिकांना प्रोटेक्शन कोणाचं, इथे एवढ्या गायी होत्या त्या जाळल्या असतात त्यांना प्रोटेक्शन कोणाचं. आम्ही सुद्धा, माझी वाईफ असू दे, आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता असू दे, सर्व आज आग लागल्यापासून ते आग विजेपर्यंत, बॉडी नेईपर्यंत आज इथे ठामपणे उभे आहेत. ते भले कुठल्याही जो पक्षाचे जागेचा असू दे. मालक आहे त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं मनसेने सांगितलं. या गोष्टीला तुमचा पाठिंबा आहे का? आम्ही अगोदरही सांगितलं, ही आग लागली तेव्हाच आम्ही पोलिसांना आदेश दिलेले आहेत की याच्यावर जीवितहानी झाली पाहिजे. हे जे सिलेंडर पोहोचवले तो एजंट कोण होता याची सुद्धा माहिती थोड्या दिवसांनी भेटेलच. आणि आता सुद्धा तुम्ही बघाल एका घरामध्ये 2-2 सिलेंडर आहे. हा एजंट कोण आहे ना याचा सुद्धा तपास केला जायला पाहिजे. पांडेजी काय सांगाल, मीरा भाईंदर शहरामध्ये मीरा भाईंदरकरांना गॅस सिलेंडर भेटत नाही, पण एक नवीन योजना चालू आहे की 2500 रुपये द्या तुमच्या घरामध्ये ब्लॅकनी सिलेंडर. त्याचा हा प्रताप तुम्ही बोलू शकता का? बरोबर. बघा, ही जी दुर्दैवी घटना नाही, मी सदोष मनुष्यवधच म्हणेन. कारण हा जाणून बुजून, कारण ही जागा ज्यावेळी ओपन लँड आहे आणि ज्यावेळी या ठिकाणी अतिक्रमण झाला त्यावेळीचे जे जनप्रतिनिधी होते आणि त्यावेळीचे जे प्रभाग अधिकारी होते ते काय झोपलेले होते. अनेक पक्षाचे लोकांनी, अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणचं तक्रार महानगरपालिकेमध्ये दिलं होतं. तर मी स्पष्ट माझी मागणी आहे मीरा भाईंदरच्या आयुक्तांना की सर्वात पहिला ज्यांची जागा आहे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. ज्या प्रभाग अधिकारीचा कार्यकाळामध्ये हे अतिक्रमण झाला त्या प्रभाग अधिकारीवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि त्यावेळी जनप्रतिनिधी होते, मी तेवढं पुढे जाऊन बोलतो, त्या जनप्रतिनिधीवर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आज या ठिकाणी 3 लोक मेले हो. आज फक्त अजून काय शहरामध्ये अजून किती लोक मरायची तुम्ही वाट बघतायत. आणि असंच हे एक क्षेत्र नव्हे, मीरा भाईंदर शहरामध्ये अनेक क्षेत्र आहे. आणि कुठल्याही पक्षाचा असू द्या, प्रत्येक पक्षाचा जो चांगला कार्यकर्ता असतो तो नेहमी भांडत असतो. त्याच्या विभागामध्ये कुठे अतिक्रमण झाला. आज विशाल पाटील ते नवीन निवडून आलेत, पण जेव्हापासून निवडून आले तेव्हापासून त्यांच्या सातत्य पाठपुरावा चालू आहे. मनसेचे काही पदाधिकारी माझे मित्र आहेत, त्यांचाही पाठपुरावा या ठिकाणी चालू आहे. तर महानगरपालिकेने जे लोकांनी या तक्रारीला धारा दिलं नाही त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सिलेंडर कसं पोचलं या ठिकाणी, लाईट कशी पोचली, त्या अडाणीच्या अधिकाऱ्यांवर, त्या गॅस एजन्सीच्या अधिकाऱ्यांवर, या सर्वांवर मी बोलू गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि आता आम्हाला कळलं आहे की काश्मीरला सुद्धा आग लागली आहे. थोड्या दिवशी अगोदर प्लेझंट पार्कला आग लागली होती. हे जे चालू आहे ना, आणि काही लोकांनी असं म्हणलं की या ठिकाणी बांगलादेशी लोकांना बसवलं होतं, तर त्याच्यावर सुद्धा पोलीस आयुक्तांनी स्वतः जातीने लक्ष घालून चौकशी केली पाहिजे आणि एकही बांगलादेशी या शहरामध्ये राहिला नाही पाहिजे.